बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहा ऐशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखासे पात्र होईजे। बरवे झालो आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखासी पात्र होईजे। दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासी जीवपान भवरोग। दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपान भवरोग। बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखासी पात्र होईजे। बरवे झाले आलो या जन्मासी, बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहा ऐशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखासी पात्र होईजे। तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा। तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचे सिया तुडे, समागम घडे संतांचा। बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहा ऐशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होईजे। बरवे झाली आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहायशी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखाशी पात्र होईजे। ऐशिये पावविलो ठाई, आता मी काय होऊ उतराई, एवढा जीव ठेवीन पायी, तू माझी आई पांडुरंगे,
ऐसिये पावविलो ठाई, आता मी काय होऊत राई, एवढा जीव ठेवीन पायी, तू माझी आई पांडुरंगे. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी, येणे सर्व सुखाशी पात्र होई जन. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होई जन. खेडीला डोळ्यांचा कवळ, धूत लागून दोषांचा मळ. लावून स्तनी केलो शीतळ, निजविलो बाळ निज स्थानी. खेडीला डोळ्यांचा कवळ, धूत लागून दोषांचा मळ. लावून स्तनी केलो शीतळ, निजविलो बाळ निज स्थानी. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होई जन. बरवे झाले आलो या जन्माशी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासी पात्र होई जन. नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा मुच्या चाडा, तुका मने भिडा भक्तीची आण. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आलासी आकारा आमुच्या चाडा, तुका मने भिडा भक्तीची आण. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी, येणे सर्व सुखाशी पात्र होई जन. बरवे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिले मनुष्य देहाईशी. महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखासे पात्र होई जन. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादितो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. साजयति सिंदूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम.
वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नम् या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वन्दिता समपातु सरस्वती भगवती निशिशुजाड्यापहं मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतम् वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानियासो ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णु भवभयहार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण श्रीमद नारायण। ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण श्रीमद नारायण लक्ष्मी नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण। ओम नमो नारायण सत्यनारायण वेद पारायण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। ओम श्री हनुमते नमः। 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 मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रिं समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय 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 राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय 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 राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। जय जय राम। जय जय राम। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ज्ञात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम। श्रीराम राम भरताग्रज राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीराम राम रणकर्कश राम राम। श्रीराम राम शरणं भव राम राम।
श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गुणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये माता रामो मत पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई बोला विठ्ठल रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला बोलावा विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई बोला जय जय विठ्ठल रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल रखुमाई बोला बोलावा विठ्ठल रखुमाई बोला बोलावा विठ्ठल रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला रखुमाई बोला बोलावा विठ्ठल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्य योग ओवी 75 ते 100 ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपां देवा तूची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजेम तया परितो धनुर्धरू झाला से दुःख जर्जरू जैसा ग्रीष्म काळी गिरीवरू वनवला काम मनोनी सहजे सुनीळू कृपामृते सजळू तो ओळला से श्री गोपाळू महामेघू तेत सुदर्शनाची द्विती तेची विद्युलता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळून वेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची या आरानुका ज्ञानदेव मने देखा निवृत्ती दासू ऐसे संजय असे सांग तू मने राया तो पार्थू पुनरपी शोका कुळितू काय बोले ऐके सखेदू बोले श्री कृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वता न झुंजे येथे भरवशेनी ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरोनी ठेला तेत श्री कृष्ण विस्मयो पावला देखोनी तया ते मग आपुला चित्ती मने येत काय हे आदरिले येणे अर्जुन सर्वता काही नेने काय कीजे
मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काय आदरिले येणे, अर्जुन सर्वता काही नेणे काय तिजे, हा उमजे आता कवने परी, कैशेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य दे कोणी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सुची निर्वधी निदानीची, तैसे विवरितू असे श्री अनंतू, तया दोरी सैन्यातू, जया परी पार्थू भ्रांती सांडी, ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह अति, की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, त्याच न दिसे परिगुणी प्रकट होयम, तैसी वरी वरी पाहता दिसे, आत तरी अति सुरशे, ती वाक्य ऋषिकेशे बोलो आदरिली, मग अर्जुना ते मनी तले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तू येथ आदरिले माझा रिची, तू जाणता तरी मनविशी, परी नेनवे ते न सांडीशी, आणि शिकू म्हणित तरी बोलशी बहुसाल नीती, जाते अंदा लागे पिशे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे, तू आपण आपे नसी, परिया कौरवा ते सोचू पाशी, हा बहु विस्मयामाशी पुढत पुढती, तरी सांग पा मज अर्जुना, तुझ पासून स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके कायम, येथ समर्थू एक अति, तया पासूनी भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी, हो का सांप्रताईशे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नासू पावे नाशिले तुझे निकाई, तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरसी चित्ती, तरी सांगे काही होती चिरंतन, की तू एक वधिता, आणि सकळ लोक व्हा मरता, ऐशी भ्रांती जने चित्ता येवो देशी, अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तुवा का सोचावे सांगे मज, परी मूर्खपणे नेनशी, न चिंतावे ते चिंतिशी, आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती, परी मूर्खपणे नेनसी, न चिंतावे ते चिंतिशी, आणि तुची नीती सांगशी आम्हा प्रती. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 27 भाग 4. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः.
श्री हनुमंताय नमः। सीतेसी करावया एकांत, हनुमान वृक्षी अति गुप्त, सीता विरहे विषयासक्त, लंकानाथ तेथे आला। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजावू चित्ताची आपुलिया। माझी वाणी तुझे मरणी गुण नामाईशे, देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास, मी काज काय माझे करीन मी स्तुती। आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 27व्या अध्यायाच्या म्हणजे ब्रह्मपत्रातील 2ऱ्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ। लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत। रामरया सभेतील सर्व वानर मंडळी आनंदाने ते ब्रह्मपत्र वाचन ऐकत आहेत। कथा कुठपर्यंत आलेली आहे तर लंकेमध्ये राजा रावणाच्या सभेमध्ये हनुमंत यांनी आपली एक जोरब बसवलेली आहे। राजा रावणाला सुद्धा धाक लावलेली आहे। राजा रावणाची सर्व सभाभर सभेत नागवलेली आहे। लंकेमध्ये कळे लावून राजा रावणाची फटफजिती करून हनुमंत या आपल्या स्वामीच्या कार्यासाठी तत्पर होऊन सीतामाऊलीच्या शुद्धीसाठी अशोकवनामध्ये आले। आल्याबरोबर तिथं माऊलीच्या भोवती कडेकोट बंदोबस्त पाहिला आणि हनुमंत यांनी विचार केला, माऊलीला आपण एकांतामध्ये भेटलं पाहिजे। म्हणून तिथंच त्या वृक्षावरती हनुमंत या गुप्त रीतीने राहिले। परंतु ज्या राजा रावणाला सीताचा सन्निपात झालेला आहे, सीता विरहान विषयासक्त झालेला राजा रावण अशोकवनामध्ये आलेला आहे। सीतेसी सांगे स्वय रावण, माझे करावे त्वावरण, तुझ मी महिषी करीन, आन प्रमाण शिवसाक्षी। सीता माऊलीला राजा रावण बोलू लागलेला आहे, हे सीते तू माझा स्वीकार करावा, तुला माझी मी पट्ट राणी करीन। शिवशंकराची शपथ घेऊन सांगतो मी खोटं बोलणार नाही, असं राजा रावण बोलू लागला। श्रीराम वनवासीहीन, राज्य भ्रष्टातिदीन, त्याची सांडोनिया ध्यान, राजा रावण वरी सीते। श्रीराम
वनवाशी आहे, हीन दीन आहे, गरीब आहे, बापूड आहे. राज्यातून त्याला वनवास आला, पाठवून दिलेले आहे तेही 14 वर्षासाठी. आता तो राज्यपदावर नाही, राज्यभ्रष्ट अशी अवस्था आहे, पदच्युत आहे. आणि त्या दीन बापुड्या रामाचं ध्यान आता तू सोडून दे आणि माझ्यासारख्या श्रीमंत धनवान लंकेचा राजा असणाऱ्या राजा रावणाचं वरण कर, म्हणजेच मला स्वीकार, माझी होण्यासाठी तू तयार हो, असं सीता मातेला राजा रावण बोलतो. सीते तू तव समूळ वेडी, पाही माझी प्रताप प्रौढी, देव जे का 33 कोडी, बांधवडी पै माझे. ए सीता, राजा रावण म्हणतो, ए सीता तू खरंच वेडी आहे. साधी वेडी नाही म्हणतो, पूर्ण वेडी, समूळ वेडी आहे. जरा माझ्या बद्दल विचार कर, मी कोण आहे हे लक्षात घे. माझं सामर्थ्य, माझा प्रताप, माझी थोरवी, माझी महानता तू जाणून घे. बघ ना, म्हटले 33 कोटी देव आहेत ना, त्या 33 कोटी देवांना मी बंदी खाण्यात टाकलेलं आहे. माझ्या तुरुंगामध्ये 33 कोटी देव आहेत. मग मी किती सामर्थ्यशाली आहे, किती बलशाली आहे, माझं सामर्थ्य किती आहे हे जरा तू जाणून घे, असा राजा रावण बोलतो. इंद्र बारी, चंद्र करेरी, वसंत शेजेचा फुलारी, रावणा मारिल्या सीता सुंदरी, सुरासुरी वंदिजे. इंद्र बारी, चंद्र करेरी, वसंत शेजेचा फुलारी, रावणावरील सीता सुंदरी, सुरासुरी वंदिजे. माझ्या दरबारामध्ये जो देवांचा राजा आहे इंद्र, तो छत्र चामरे ढाळण्याचं काम करतो. चंद्र आहे ना म्हणले, त्या चंद्राकडे स्नान ग्रहाचा अधिकार दिलेला आहे, तो करेरी आहे. वसंत ऋतू आहे ना म्हणले, तो फुलं आणण्याचं काम करतो आणि माझ्या शेजेला फुलं टाकतो. म्हणून तू काय कर, तर माझा शिकार कर. आणि जर तू माझा शिकार केला तर हे सगळे देवाधिक आहेत ना, तुला वंदन करतील. मुख्य करोनी मंदोदरी, 80 शस्त्र माझ्या नारी, त्या करीन तुझ्या किंकरी, आज्ञाधारी सेवेशी. राजा रावण म्हणतो, तू जर माझी झाली, माझा शिकार केलास, माझी बायको होण्याची तयारी ठेवलीस, तर माझी मुख्य जी पट्टराणी आहे ना मंदोदरी, या मंदोदरी सारख्या माझ्या 80,000 बायका आहेत, त्या तुझ्या सेवेला सेवेकरी म्हणून मी लावीन. 80,000 बायका तुझ्या दासी होतील, त्या सगळ्या माझ्या आज्ञेत आहेत. एवढं वैभव तुला प्राप्त होईल, असं राजा रावण बोलतो. माझे करावया वरण, तुझ मी होतो अनन्य शरण,
तुझे वंदितो मी चरण, पाणी ग्रहण करी माझे. तू का माझा स्वीकार करत नाही? का माझी पत्नी होण्याला, बायको होण्याला तू तयार होत नाही? माझं ऐक म्हणले, तू माझी हो. मी तुला तन मन धनान शरण आहे म्हणले. मी तुला विनंती करतो, हात जोडतो, तुझ्या पाया पडतो. तू माझ्या बरोबर पाणी ग्रहण कर, म्हणजे माझी पत्नी होण्यासाठी होकार दे. असं सीता माऊलीला राजा रावण बोलू लागला. जो मी प्रतापी लंकाणात, सुरनरा काळ कृतांत, तुझा होतो शरणांगत, तेजी रघुनाथ भजे माझ. एवढा प्रतापी असणारा, सगळ्या त्रिभुवनात माझा दरार आहे म्हणले. सगळे मला थरथर कापतात. देवांचा, दानवांचा, मानवांचा मी कर्दन काळ आहे म्हणले. एवढा प्रतापशाली असून सुद्धा तुला शरण येतोय म्हणले. तुला विनंती करतोय, तुला हात जोडतोय, तुझ्या पाया पडतोय. तू त्या रामाचं ध्यान सोडून दे आणि माझं चिंतन करायला सुरुवात कर. आता भाविक हो, असं कधी होणं शक्यच नाही. पण रावणाची भूमिका काय आहे? किंवा आता ज्या जगातले रावण आहेत ते किती महाट्टी असतात, किती दुराग्री असतात, किती पापी भूमिका. पाप करताना त्यांना कधी लाज सुद्धा वाटत नाही. अशी या जगातल्या सध्याच्या कलियुगातल्या रावणांची अवस्था आहे. आता रावण म्हणतो रामाचं भजन सोड आणि माझं म्हणजे रावणाचं भजन कर. आता या जगात असं कधी घडलंय का कुठल्या भाविक भक्तानं रामनाम सोडून रावणाचं भजन केले? रावणाचं भजन तुम्ही कुठे ऐकले? पण रामाची स्वामिनी असणारी अर्धांगिनी सीता माता, जी जगाची जगज्जननी आहे, जी लक्ष्मीचं स्वरूप आहे, अवताराला आलेली आहे, तिला रावण म्हणतो त्या रघुनाथाचं भजन सोडून दे आणि कुणाचं भजन कर? तर माझं भजन कर. म्हणजे रावणाचं भजन करायला तो सांगतो. असा राजा रावण सीता माऊलीला बोलतो. ऐकोनी रावणाचे वचन, सीता बोले हर्षवदन, जळ तुझे हे महिमान, काळे वदन लंकेशाम. सीता माऊलीला वारंवार राजा रावण विनंती करतो बायको होण्यासाठी, वश होण्यासाठी. सीता माऊलीला राग येतो आणि सीता माऊली अत्यंत कडक कडक शब्दात, परखड शब्दात राजा रावणाला काय बोलतात ऐका. राजा रावणाच्या मुखातली विनंती शब्द सीता माऊली ऐकते आणि सीता माऊलीला थोडं हसू येतं. ए राजा रावणा, सीता माऊली म्हणते, ए राजा रावणा, तुझा हा मोठेपणा, तुझं हे महिमान जळून जाऊ दे म्हणले. मला काय त्याचं देणं घेणं. तू माझ्या समोर येऊन बोलतोय, तू लंकेचा लंकानाथ आहेस, पण तू काळ्या तोंडाचा आहे, अशी सीता माता राजा रावणाला बोलते.
स्वयंवरी वाहता हर कोदंड, तुझी झाली काळे तोंड, श्रीरामी केले दुखंड, वृत्ता बळबंड जलपीशी. सीता माऊली म्हणते, माझ्या स्वयंवराच्या वेळेस बिगर आमंत्रणाच तू आलास. तुला कसल्याही प्रकारची विचारणा कोणी केली नव्हती, आमंत्रण दिलं नव्हतं, पत्रिका नव्हती, सांगावा नव्हता, तरी तू आलास आणि स्वयंवरासाठी ठेवलेलं हार कोदंड उचलण्याचा प्रयत्न केलास आणि ते अंगावर घेऊन तू धूळ खात पडलास. तेव्हा तुझं काळ तोंड झालेलं आहे. तू कोणत्या तोंडानं बोलतोय रे म्हणले राजारावना. तुझा मोठेपणा मला सांगतोय. त्यावेळेस माझ्या रामानं ते धनुष्य एका हातानं, तेही डाव्या हातानं उचललं आणि रामराया त्याला दोरी लावत असताना ते दुभंगलं गेलं, मधनं मोडलं गेलं, त्याचा आवाज झाला. आणि तू तुझा मोठेपणा सांगतो काय? हे काळ्या तोंडाच्या राजा रावणा. सीता माऊली बोलते, बाळपणी विंदनी बाण, घेतला ताटिकेचा प्राण, सुभाऊ मारो निया जान, केला संपूर्ण गुरुयाग. माझा राम लहान होता, कोवळ्या वयात रामानं काय कार्य केलं? माझ्या रामाचा मोठेपणा सांगते असं सीता माऊली राजा रावणाला बोलू लागली. बालपणी माझ्या श्रीरामांनी जी ताटिका राक्षसीन होती ना म्हणले, तिचा वध केला आणि ते जनस्थान ब्राह्मणांना दान देऊन टाकलं. एकाच बाणामध्ये सुबाहूला मारलं. जो विश्वामित्राची यज्ञ सिद्धीला जाऊ देत नव्हता आणि विश्वामित्राचा यज्ञ पूर्णत्वाला नेण्याचं काम स्वतः रामरायाने रक्षण करून पूर्ण केलं. हे बालवयात केलं, अगदी लहान वयात केलं. अशी माझ्या रामाची महती. सीता बोलते, शूर्पणखा विटंबून 14 सहस्त्र राक्षस गण, मारिले त्रिशिराखर दूषण, दिदले जनस्थान द्विजासी. शूर्पणखा त्या सांबाचा कैवार घेऊन आली होती, छळायला आली होती, पण तिचं नाक कान कापलं. 14,000 राक्षस तिच्या कैवारार्थ आले होते. रामरायाने एकदाच संपवले. त्रिशिरा खर दूषण या सगळ्या राक्षसांना मारलं आणि तिथलं जनस्थान ब्राह्मणांना देऊन टाकलं. नाही रघुनाथा सारथी, श्रीराम एकला पदाती, तेने एवढी केली ख्याती, तुझी अपकीर्ती तो ऐके. माझ्या रामाजवळ घोडे नाही, हत्ती नाही, रथ नाही, पालखी नाही, काही नाही, सैन्य सुद्धा नाही, प्रधान नाही, सेनापती नाही, काही माझ्या रामाजवळ नाही. माझा राम एकला एक आहे आणि तोही पाय पाय वनामध्ये चालतो. त्या रामानं एवढी ख्याती केली, त्याची एवढी कीर्तीची डंका त्यानं त्रिभुवनात गाजवली. पण हे राजा रावणा, तुझा कमीपणा, तुझी अपकीर्ती तुला सांगते, तू ऐक. सीता माता बोलू लागली, सईता भवानी त्रिपुरारी,
आंदोळीला कैलासगिरी, तो तू श्रीराम भये करी, झालाशी भिकारी संन्याशी. अरे राजा रावणा, तू तुझा मोठेपणा सांगतोयस. भगवान शंकरा सहित पार्वती सहित कैलास पर्वत हलवणारा तू राजा रावण, पण माझ्या रामाला तू घाबरतोय का नाही म्हणले? खरं सांग. अरे किती भित्राय म्हणले, आणि उगा मोठेपणाच्या वल्गना करतोस. तू रावण होऊन माझी चोरी करायला आलास का? नाही रे राजा रावण, तू संन्यासी झाला, गोसाव्याचं रूप धारण केलं, काकेमध्ये झोळी अडकावली, भिकारी झालास, आणि संन्याशाच्या वेशामध्ये माय भिक्षा वाढ म्हणून तू आलास, चोरट्यासारखा आलास. माझ्या रामाला किती घाबरतो, लय भीतोस रे माझ्या रामाला तू. अशी सीता माता राजा रावणाला बोलते. कपटी होवो आणि संन्याशी, सेकी परदारा चोरीशी, नाही पुरुषार्थ तुझ पाशी, वृता जल्पसी वाढीव. एक कपट्या राजा रावणा, तुझ्या मनामध्ये खूप कपट आहे रे म्हणले. संन्याशी होऊन आला, माय म्हणाला, भिक्षा वाढ म्हणाला, आणि माझ्यासारख्या परस्त्रीची चोरी करून तू घेऊन आला. काय तुझ्याकडे पुरुषार्थ आहे? काय मोठेपणाच्या गप्पा हाणतोस? उचलली जीभ, लावली टाळ्याला, अशी तुझी अवस्था आहे. तुझ्या सगळ्या मोठेपणाच्या त्या तू फैरी झाडतोयस ना, त्या सगळ्या उस्कट आहेत, पोकळ आहेत, वायपट आहेत. सीता माऊली बोलते. श्रीराम परब्रह्म पुतळा, रावणा तू काळा डोंब कावळा, सीता मानी त्याचे विटाळा, कल्पांत काळी स्पर्शेना. अरे श्रीराम कसं आहे? तर या जगाचं जगत जीवन आहे, परब्रह्म आहे, जगाचा ईश्वर आहे, देव आहे जगाचा राम. आणि राजा रावणा आत काळा बाहेर काळा. अरे काळा काळा डोमकावळा आहे तू. तुझ्यासारख्या असल्या हलकट माणसाला ही सीता स्पर्श तर करेल का? तुझ्यासारख्या या चोरट्या कपट्या काळ्या तोंडाच्या राजा रावणाचा विटाळ म्हणते सीता. अशी सीता माऊली बोलते. चोरिता श्रीराम नाही का, निंद झाला सिती लोका, रावणा तू तव शुकर मुखा, तुझ मी देखा नातळे. ए राजा रावणा, तुझे विचार शूद्र आहेत रे. अरे मी कोण आहे तुला माहिती आहे का? जगाचा जगन्नायक, जगन्नाथ, जगन्निवास असा श्रीराम भगवान परमात्मा, त्याची अर्धांगिनी सीता आहे मी. सीता श्रीरामाची नायिका आहे. जेव्हा माझी चोरी केलीस ना, तेव्हा तुझं यश, कीर्ती, मोठेपणा सगळा धुळीला मिळाला रे राजा रावणा. स्त्री लोकांमध्ये तू निंद झालास. लोक तुझ्या तोंडावर थुथू थुंकू लागली, नाव ठेवू लागली. अरे तुझं काय तोंड आहे का? सीता माऊली म्हणते. नुसतं डुक्कर तोंड आहे, डुक्कर तोंड. डुक्कर काय खातं माहित आहे ना म्हणले. फार सीता माऊली रागानं बोलू लागलेले. आणि ह्या असल्या तोंडानं तुम्हाला किती जरी विनंती केली तर राजा रावणा
जे घडणार नाही ते घडवण्याचा तू प्रयत्न करतो, ज्या अशक्य गोष्टी आहेत ते शक्य करण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या तुझ्या घाणेरड्या विचाराला कधी सुद्धा यश येणार नाही आणि मी कधी तुझ्या तावडीत सापडणार नाही, तुझी कधी होणार नाही. तो हा विचार घाणेरड्या रीतीनं करतोय, तो डुक्कर आहेस. राजा रावणाला सीतामाऊली बोलते, वायसाचा पांती कर जेव्हा नव्हेची चंद्र चकोर, तेव्हा सांडोनी श्रीरामचंद्र दशवक्त्र परशेना. आता कावळा आहे म्हणले, कावळा कावळ्याचा जोडीदार आहे. त्या कावळ्याच्या जोडीदाराची संगत कधी चकोर पक्षी करेल का म्हणले? कधी काळी करणार नाही. त्याप्रमाणे तू त्या कावळ्याचा जोडीदार आहे म्हणले. माझा श्रीरामचंद्र चकोरासारखा आहे म्हणले आणि मी त्या रामचंद्राची नायिका आहे. अरे मी माझ्या रामाला सोडून तुझी कशी होईल? 10 तोंडाच्या राजा रावणा अशी सीतामाऊली बोलते, लक्ष्मणाची अमर्यादा रेखा तू ते नुलंघवेची दशमुखा, श्वान सुकार काळ मुका तुझ मी देखा स्पर्शेना. राजा रावणाला सीतामाऊली म्हणते, अरे ही झाली माझ्या रामाची महती म्हणले, पण माझा सौमित्र लक्ष्मण आहे ना म्हणले, रामरायाचा बंधू, तो संन्यासी होऊन आला, गोसावी होऊन आला, माय भिक्षा वाढ म्हणला, पण ज्यावेळेस लक्ष्मण सौमित्र माझ्यापासून दूर गेला होता त्यावेळेस त्यानं पंचवटीच्या अंगणात एक लक्ष्मण रेषा ओढलेली होती. त्या लक्ष्मण रेषेच्या आतून तुला भिक्षा घेता आली नाही, त्या लक्ष्मण रेषेच्या आत तुला येता आलं नाही. अरे साध्या माझ्या लक्ष्मणानं एक रेष वडून रामाच्या दिशेने लक्ष्मण दादा गेले होते, त्या लक्ष्मणानं आखलेली रेष तुला ओलांडणं झालं नाही. किती मोठं बोलशील रे राजा रावणा, उगा 10 तोंड आहेत म्हणून काय बी लागला का बोलायला? आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे तुझं तोंड कातड्याचं आहे म्हणून निभावलेलं आहे, खापराचं असतं तर कधीच फुटून गेलं असतं. तशी सीतामाता राजा रावणाला खडसावते, अरे तुला 10 तोंड आहेत म्हणून किती बडबडशील, किती बोलशील? तू डुक्कर आहे, तू कुत्रा आहे, काळ्या तोंडाचा आहे, कपटा आहे, चोरटा आहे, भामटा आहे. तुझ्यासारख्या अशा दळिंद्र्याला, पाप्याला ही सीता हात लावेल, स्पर्श करेल? कधीही शक्य नाही. सीता माता राजा रावणाला बोलते, साधू सज्जन सौम्य संत कदा विष्टेशी न लावी हात, तेवी तू अपवित्र लंकानात तुझ मी निश्चित स्पर्शेना. सीता माऊली म्हणते, साधू संत सज्जन मंडळी हे कसे नेहमी शांत असतात. एखादी घाण वस्तू असेल तर त्या घाण वस्तूला ते कदा काळी स्पर्श करत नाहीत. आता इथं शब्द वापरलेले आहे, नात्रयेनी विष्टा. आता आपण म्हणतो पातळ
घाण आहे त्या पातळ गोवावर कुणी दगड टाकावा आणि अंगावर शितल्या उडवून घ्याव्यात. तशी सीतामाता राजा रावणाला म्हणते, तू संडास आहे संडास, घाण आहे घाण. अरे तू गावाचा गु आहे, गावाची घाण आहे. गु म्हणजे काय तर घाण, विष्ठा. आणि तुझ्यासारख्या या घाणेरड्या अपवित्र 10 तोंडाच्या काळ्या राजा रावणाला मी कशी वश होईल, मी कशी स्पर्श करेल? कदापि नाही. सीता माऊली बोलते, ऐकोनी सीतेचे वचन वर्मी खोचला दशानन, जीवा सांडारे छेदून निंद्य वचन दिसत आहे. सीता माऊलीच्या मुखातले परखड शब्द राजा रावणानं ऐकले. राजा रावणाच्या वर्मी त्या सीता माऊलीचे शब्द रूपी बाण धडाधड धडाधड लागले. राजा रावणाचं काळीज कासावीस झालं, जखमी झालं, दुःखी झालं. राजा रावण आरडा ओरडा करू लागला, कोण हाय का रे तिकडे? म्हणला प्रधान सेनापती. ही लय सीता चुरूचुरू बोलायला लागली, लय आगावपणानं बोलायला लागली. हिची जीभ कांड्यापासून वडून काढा रे म्हणले, तोडा हिची जीभ. माझी निंदा करते, माझ्या तोंडावर मला नाही तसलं नको ते बोलते, हिची जीभ छाटा. असा राजा रावण बोलतो. बळ्याची इसी मज भोगिता कोण निवारील आता, केवी राखवेल रघुनाथा, सती पतिव्रता पाहू कैशी. रावण म्हणतो, हिला भान नाही म्हणले, ही कुठे आहे हिच्या लक्षात नाही. ही माझ्या लंकेत आहे, लंकेत. बर नुसती लंकेत नाही, माझ्या नजर काही देत आहे, माझ्या राज्यात आहे. भोवताली राक्षसाचा पहारा आहे, कडेकोट बंदोबस्त आहे, आणि माझ्या राज्यामध्ये माझी निंदा करते, मला नको ते शब्दात बोलते. आता हिला मी इथं बळच माझ्या राज्यामध्ये जर मी भोगायचा प्रयत्न केला तर कोण मला अडवणार आहे? राजा रावण म्हणतो. हिजा राम हिचं रक्षण कसं करणार आहे? आणि स्वतःला एक पत्नी ज्याला म्हणतात तसं एक प्रातिव्रत्य जपलेली सती आहे म्हणते. मग आता हिज सीताचं सत्य पातिव्रता पण म्या जर बळच हिला भोगली तर राहील का? असा राजा रावण घाण विचार करतो. ऐशे बोलता लंकानात ऐकोनी क्षोभला हनुमंत, करावया रावणाचा घात वृक्षात खवळला. राजा रावणाचे शब्द हनुमंतराय ऐकत होते. सीता माऊली राजा रावणाला काय प्रत्युत्तर देत होत्या हेही हनुमंतराय बघत होते, पाहत होते, ऐकत होते. आणि ज्यावेळेस राजा रावण म्हणतो, बळच जर सीता माऊलीला मी इथं भोगण्याचा प्रयत्न केला तर कोण मला अडवणार आहे? त्यावेळेस झाडाच्या फांद्यामध्ये गुप्त असलेले हनुमंतराया रागाला गेले. हनुमंतरायाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. एका धबाक्यात या राजा रावणाला खलास करू का असं झाडामध्ये लपलेल्या हनुमंतरायाला वाटू लागलं. टवकारीले नेत्र वाट वळीला पुच्छाचा पैसाट, छेदावया दशकंठ बळे उद्भट गुरगुरी. हनुमंतरायाने डोळे वटारले, शेपटीचा आकडा केला. ज्याप्रमाणे चाबूक करतात ना
त्याप्रमाणे शेपटी हनुमंतरायांनी ताठ केली. ह्या राजा रावणाची 10च्या 10 असणारी म्हणले मुंडकेतनं धडा वेगळी करू का काय असं हनुमंतरायाला वाटू लागलं. आणि हनुमंतराया आपल्या अंगातल्या बळानं गुर्र 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 करू लागले. मज देखता गाजी सीता मी काय वार्तिकार आता रडत जावो नि सांगू रघुनाथा नपुसकता मज आली. हनुमंतराया म्हणतात माझ्या डोळ्या देखत माझ्या समोर मी अशोकवनात असताना राजा रावण जर सीता माऊलीचा छळ करत असेल मी काय नुसता बघत बसू. राजा रावण कसा छळ करतोय, सीता माऊलीची कशी हालापेष्टा करतोय, कशी जबरदस्ती करतोय हे नुसतं काय उड्या डोळ्यानं बघू आणि रामाला जाऊन ती बातमी सांगू. मी काय बातमीदार आहे, मी काय नपुसक आहे का? हनुमंतराय म्हणतात मी रडत रडत रामाला जाऊन सांगू का रामा राजा रावणानं सीता माऊलीची अशी अवस्था केली. असा सांगणारा मी बातमीदार नव्हे, मी नपुसक नव्हे. आणि असं जर रडत जाऊन सांगणारा मी असेल तर मग नपुसकता मला आल्यासारखं होईल असं हनुमंतराय विचार करतात. सीतेसी लाविताची हात जीवे मारीन लंकानात येणे बळे हनुमंत वृक्षात गुरुगुरी. हनुमंतरायाने विचार केला राजा रावणानं नुसता सीता माऊलीला हातच लावू द्या म्हणले, बघतोच याला, नुसतं बघत नाही म्हणले, ह्यानं नुसता सीता माऊलीला स्पर्श करू द्या ह्याला खलासच करतो म्हणले, जीवच मारतो. अशा तयारीत हनुमंतराय या वृक्षामध्ये गुरगुरू लागलेले. त्याची ऐकता गुरगुर कापिन लाद शशीर सीता रक्षणी श्रीरामचंद्र अतिसत्वर पातल. हनुमंतरायाची गुरगुर झाडातून राजा रावणाच्या कानावर पडली. राजा रावण लई घाबरलं आणि राजा रावणाला वाटायला लागलं सीताचं रक्षण करण्यासाठी रामराय आला. रावण पडिला विचारी तव पातली मंदोदरी लंकापती धरोनी करी निज मंदिरी तो नेला. रावण विचारात पडला होता, घाबरला होता. एवढ्यात रावणाची मुख्य पट्ट राणी महाराणी मंदोदरी आली. आपल्या नवऱ्याच्या म्हणजेच राजा रावणाच्या हाताला धरलं. लयशा नाही म्हणले, चला घरला, काय कळतं का? आणि मंदोदरीनं राजा रावणाला हाताला धरून आपल्या राजवाड्याला घेऊन गेली. गुज सांगीत यासी अखंड राम सीते पासी हात लाविता ती येसी वृता तुमरशी रावणा. आपल्या नवऱ्याला मंदोदरी राजा रावणाला सांगते तुम्हाला लवकर मरायचंय काय म्हणले, तुम्हाला माहितीये तुम्ही कुणाच्या हातनं मरणार आहे, रामाच्या हातनं मरणार आहे, पण 4 दिवस जगा ना म्हणले. का मरायची घाई झाली का? अहो जिथं सीता आहे ना तिथं तिच्या अवतीभोवती राम असतो म्हणले. आणि तुम्ही जर सीताला हात लावायला गेला तर राम प्रगट झालाच म्हणले. आणि मग एका बाणात तुमचा काटा राम काढील आणि उगच्या उगच राजा रावणा तुम्ही जीव जाऊन मराल. म्हणून उग
विनाशकाली विपरीत बुद्धी मनामध्ये आणू नका. अनबळच मी सीताला भोगतो, कोण अडवतोय, हे असल्या भूमिका असल्या भाषा करू नका. लय मस्तीची गुरमीची गुरगुरीची भाषा चांगली नसते. 4 दिवस जगायचंय तेवढं जगा, आनंदानं सुखानं समाधानानं. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही. आणि जर तुम्ही सीताला हात लावला तर मग लगेच तुम्ही मराल, अशी मंदोदरी आपल्या नवऱ्याला राजा रावणाला सांगते. ऐसी सांगताची गोष्टी रावणा धुकधुकी लागली पोटी. यरीकडे सीता गोरटी वृक्ष संपुटी विलपत. इकडं मंदोदरीनं नवऱ्याला घरी नेलं. राजा रावणाला गुज सांगितलं. राजा रावणाची छाती धडधड करायला लागली. रामाबद्दल खूपच भीती अंतकरणामध्ये निर्माण झाली. राजा रावण खूप घाबरलो. नुसतं रामाचं नाव काढलं ना तर पळता होई थोडी व्हायला लागली. तोंडावर तेज राहिलं नाही. निस्तेज अवस्था झाली. धुकधुक 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 काळजामध्ये सुरू झाली. काळजाचे ठोके वाढले. आता राहतोय की जातोय अशी अवस्था राजा रावणाची झाली. आणि इकडं अशोक वनामध्ये सीता माऊली थोडीशी दुःखी झाली, दुःख करू लागली. आता सीता माऊली दुःखानं व्याकुळ झालेली आहे. आणि अशोक वनामध्ये त्या व्याकुळतेनं आक्रोश करत आहे. तो सीता माऊलीचा आक्रोश काय आहे याचं चिंतन आपण पुढील भागात उद्याच्या भागात करूया. आजच्या भागात आज आपण इथंच थांबूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गतीस नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदा. अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरी रेव जगत जगदेव हरी हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यती यशमती परमार्थ गतीस नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगदा. अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा नारायण. जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा. महानंद महानुभवा सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणा करा.
शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शशशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगा ये सगुणा निर्गुणा जगजनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बालरंगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्या माझी चरणी हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशव नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल